नमस्कार, मी शिल्पा. लक्षवेधी या कार्यक्रमात आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर स्पेशलमध्ये आपण विविध आरोग्यविषयी समस्या आणि उपचार याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर माहिती जाणून घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे कर्करोगाची कारणे आणि उपचार. आणि याविषयी आपल्यासोबत चर्चा करणार आहेत कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर दिलीप निकम. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांचा थोडक्यात परिचय करून देते. तुम्हाला सुद्धा आमच्या या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर आम्ही दिलेल्या या क्रमांकावर संपर्क साधून सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा ध्वनी क्रमांक आहे 9082839038. डॉक्टरांचं स्वागत करून लगेचच चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर, लक्षवेधी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. नमस्कार. हजारो लोक दरवर्षी कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात. सुरुवातीला जेव्हा कर्करोग याबद्दल जनमानसात माहिती झाली तेव्हा एक समज निर्माण झाला. धूम्रपान केल्याने किंवा तंबाखू खाल्ल्यानेच कर्करोग होतो. तर कर्करोग म्हणजे काय आणि तो कशामुळे होतो, त्याची लक्षणे काय सांगता येतील? आता लेटेस्ट जी आकडेवारी 2018 साली प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या आकडेवारीनुसार साधारणतः 1,96,00,000 कॅन्सर रुग्ण दरवर्षी नोंद केले जातात. तर साधारणतः 1 करोड कॅन्सर रुग्ण मृत्युमुखी पावतात. ठीक आहे. जेव्हा आपण भारताचा विचार करतो तेव्हा साधारणतः हीच आकडेवारी आपले 14 लाखच्या आसपास दरवर्षी कॅन्सरचे नोंदी आढळतात. आणि हे नोंदी हा विषय फार इम्पॉर्टंट आहे, कारण बरेचसे पेशंट नोंदीसाठी आपल्याकडे रेकॉर्ड किपिंग तेवढं चांगलं नाही आहे. त्यामुळे 14 लाखाची आकडेवारी आपल्याकडे नोंद होती आणि साधारणतः 9 लाख कॅन्सर रुग्ण कॅन्सरमुळे मृत्युमुखी दरवर्षी पावतात. 2040मध्ये हेच आकडे साधारणतः 30 ते 40% वाढून साधारणतः 2,75,00,000 दरवर्षी कॅन्सर रुग्ण आढळतील असं अनुमान आहे. या सर्व आकडेवारीवरून तुमच्या लक्षात येईल की हा प्रश्न किती गंभीर आजही आहे आणि येणाऱ्या भविष्यात किती गंभीर राहील. आता जेव्हा कॅन्सरच्या कारणांचा आपण जेव्हा विचार करतो त्याच्या अगोदर आपण बघूया की नेमकं कॅन्सर म्हणजे काय आहे. आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की कॅन्सर म्हटलं की कोणी डॉक्टरनी त्यांना सांगितलं की तुम्हाला कॅन्सर झालं आहे, त्यांची जी मानसिकता असते फार वाईट होऊन जाते. त्यांना ती भीती असते की कॅन्सर झाला म्हणजे आपण आता मरण पावणार आहे, असं त्यांच्या मनामध्ये विचार चालू होतात. दुसरे काही लोकांची रिॲक्शन अशी असते की आपल्यालाच का झाला. तर हा प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर आपण हे बघितलं पाहिजे की मुळात कॅन्सर म्हणजे काय, तो होतो कशामुळे, तर त्याच्यावरती आपण त्याच्या उपचारांच्या बाबतीत विचार करू शकतो. आता कॅन्सर म्हणजे मानवी शरीर हे आपण बघितलं तर ट्रिलियन्स ऑफ पेशी आपल्या शरीरामध्ये असतात. आणि या पेशींची नवीन पेशींची वाढ होणं, नवीन पेशी बनत राहणं आणि जुन्या पेशी शरीरातून बाहेर काढणं जाणं, हे सतत आपल्या नकळत ही प्रोसेस चालू असते. आणि याच्यामध्ये बरेचसे गव्हर्निंग मेकॅनिझम काम करत असतात. परंतु ह्या नॉर्मल पेशींची जेव्हा वाढ होण्याची जी प्रक्रिया चालू असते किंवा मॅच्युरिटीची जी प्रक्रिया चालू होते, अशा प्रक्रियेमध्ये जेव्हा बिघाड होतो तेव्हा नॉर्मल पेशी दिसायलाही वेगळ्या प्रकारे दिसतात, त्यांचं कार्यही वेगळ्या प्रकारे होतं. आणि असं दिसायला वेगळं असणं आणि कार्य वेगळं असणं याच पद्धतीला किंवा आपण प्रोसेसला आपण कॅन्सरमध्ये म्हणतो. तर ही कॅन्सर नॉर्मल पेशींपासून कॅन्सरमध्ये परिवर्तित होण्याची जी प्रक्रिया आहे ही जेनेटिकल लेवलला जे DNA मधून आपली प्रोसेस कंट्रोल केली जाते. हे प्रोसेस होत असताना बाहेरून काही आघात झाला, त्या आघाताला आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्युटेशन्स असं म्हणतो. तर बऱ्याच गोष्टी आहेत जे जसं तुम्ही मगाशी म्हटलात की समज झाला की कॅन्सर तंबाखूमुळे होतो, तर हा समज नाही आहे, तर हे एक खरोखर ते कारण आहे. आणि जेव्हा आपण कारणांचा विचार करतो हे सगळे जे फॅक्टर आहेत ते त्या जेनेटिकल प्रोसेसमध्ये म्युटेशन घडवून आणत असतात आणि त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये म्हणजे नॉर्मल पेशींचं रूपांतर कॅन्सरच्या पेशीमध्ये होतं आणि मग कॅन्सर होतो. ठीक आहे. आता कॅन्सर होण्याच्या कारणांचा जेव्हा आपण विचार करतो तर सगळ्यात इम्पॉर्टंट कारण म्हणजे तंबाखूचा वापर करणे. मग तर तंबाखू कोणी स्मोकिंग करत असेल किंवा तंबाखू खाणं असेल किंवा त्याचे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण तंबाखू खाल्ली जाते, जसं गुटखा असेल, खैनी असेल, ह्या सगळे पदार्थ खाल्ले जातात. या साधारणतः 30 ते 35% कॅन्सरचे जे पेशंट आहेत अशांमध्ये हे कॅन्सरचं खाण्याचं प्रमाण आढळून येतं. दुसरा सर्वात इम्पॉर्टंट जर कॅन्सरचं कारण असेल दुसरं सेकंड
तर वजन वाढणं, ज्याला ओबेसिटी आपण असं म्हणतो. हो. कारण BMI ज्याला बॉडी मास इंडेक्स असं जेव्हा म्हणतो, ते नॉर्मल 28 आयडियली असला पाहिजे, 30च्या वर आपण ओबेसिटी असं कॅटेगरीमध्ये करतो. वजन वाढणे हा फार गंभीर कारण आहे कॅन्सरचं. बरेच कॅन्सर हे वजन वाढल्यामुळे होतात. ओके. हो. तिसरं महत्त्वाचं कारण आहे म्हणजे डाएट. आपण काय खातो हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण साधारणतः सरळ आपण विचार केला तर माणसाच्या शरीरामध्ये एकतर हवा, श्वासोश्वासाद्वारे हवा घेतली जाते, तोंडावाटे अन्न किंवा पाणी घेतलं जातं. तर हे हवा जी घेतोय आपण, ती पूर्णतः प्रदूषित हवा आहे, पोल्युटेड आहे. आणि हवेमध्ये हे कार्सिनोजन भरपूर असतात. ते शरीरामध्ये जाऊन ते म्युटेशन करू शकतात. दुसरं, खाण्याच्या जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आजकाल केमिकल्स, पेस्टिसाइड एवढं मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. या सर्वांचा शरीरावरती फार वाईट प्रमाण होतं. प्लस तुम्ही जे जंक फूड खाता, स्टोर्ड फूड असेल, जंक फूड असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी शरीरामध्ये, कारण त्याच्यामध्ये जे प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात, त्याला कलर येण्यासाठी जे काही गोष्टी वापरल्या असतात, हे सर्व गोष्टींचा केमिकल शरीरामध्ये रिॲक्शन होऊन हे कॅन्सरचं होऊ शकतो. ठीक आहे. चौथं कारण आपल्याला हे आहे की काही इन्फेक्शन असतील. जसं आपण भारतीय स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला तर सर्वायकल कॅन्सर, ज्याला गर्भपिशवी आपण म्हणतो, त्याच्या तोंडाचा जो कॅन्सर म्हणतो, तो आता हे सिद्ध झालेलं आहे की व्हायरल इन्फेक्शनने होतं. HPV नावाचा व्हायरस जो आहे त्याच्या इन्फेक्शनने हे कॅन्सर होऊ शकतो. तर पाचवी गोष्ट हे आहे की अनुवंशिक, म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये काही अनुवंशिक आजार असतील, त्यातल्या त्यात कॅन्सरसारखे आजार, तर ते अनुवंशिकतेने त्या पुढच्या पिढीपर्यंत येत राहतात. आणि अनुवंशिकता एक आहे कारण त्याच्यामध्ये असू शकतं. ठीक आहे. तर हे सगळे जे कारण आहेत ते सगळे कारण ते कॅन्सरचे होण्याचे आहे. इथे मला एवढंसं नमूद करावं असं वाटतं की आपण जेव्हा कारणांचा जेव्हा विचार करतो तर 100पैकी साधारण 60 ते 70% लोक जे कॅन्सर होऊनमुळे येतात ते सगळे अवॉइडेबल कॅन्सरचे कारण आहेत. जसं तंबाखू असेल, अल्कोहोलचं प्रमाण असेल, ओबेसिटी असेल, लॅक ऑफ एक्झरसाइज म्हणजे व्यायाम न करणं, आणि लाईफस्टाईलची जे चेंजेस आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सर झालाय हे कसं ओळखायचं? बहुतेक वेळा कर्करोगाची लक्षणं सुरुवातीला लक्षातच येत नाही. काहींना तर 3ऱ्या स्टेजला गेल्यावर माहीत पडतं कॅन्सर झालाय म्हणून. तर या आजाराचं निदान कोणत्या डॉक्टरांकडून करून घ्यावं? कॅन्सरच्या जेव्हा लक्षणांचा आपण विचार करतो ना, तेव्हा साधारणतः बॉडीच्या कुठल्या भागाला कॅन्सर सुरुवात झालेली आहे त्याच्यानुसार त्याची लक्षणं आढळतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर भारतीय पुरुषांमध्ये सर्वात कॉमन जर कॅन्सर आढळणारा असेल तर तो तोंडाचा किंवा गळ्याचा किंवा मानेचा कॅन्सर आहे. आणि याचं कारण हे आहे की आपल्याकडे तंबाखू चोळून खाण्याची पद्धत आहे. म्हणजे इंटरेस्टिंग जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच लोकांना गालाच्या डाव्या गालाचा कॅन्सर असतो. तर असं का हे जेव्हा आपण पाहिलं तर त्याचं कारण असं आहे की बरेचसे लोक राईट हँडेड आहेत आणि तंबाखू मळण्याची जी पद्धत आहे त्यांची ती डाव्या हातात ठेवून उजव्या हाताने मळली जाते आणि उजव्या हातानं डाव्या हाताला ठेवली जाते. त्यामुळे भारतीय पुरुषांमध्ये गालाचा कॅन्सर कॉमन आहे, त्यातल्या त्यात लेफ्ट गालाचं कॉमन जास्त आहे. दुसरं कॅन्सरचं लक्षण म्हटलं तर जेव्हा स्त्रियांचा विचार करतो आपण त्यातल्या त्यात स्तनाचा कॅन्सर जास्त कॉमन आहे. तर स्तनामध्ये गाठी आढळणं किंवा पोटात अन्ननलिकेचं आहे. आपण सर्व्हायकल कॅन्सरचा जेव्हा विचार करतो, भारतीय स्त्रियांमध्ये हा एकेकाळी नंबर 1च्या ठिकाणी असणारा कॅन्सर होता, अतिशय कॉमन कॅन्सर होता. पण 2012 नंतर जी ऑफिशियल आकडेवारी आली त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा 1 नंबरवरती आला आणि 2 नंबरला आता सर्व्हायकल कॅन्सर झालेला आहे. आता कारणांचा जेव्हा आपण विचार करतो, सर्व्हायकल कॅन्सर हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, HPV व्हायरस ज्याला आपण म्हणतो, त्याच्या इन्फेक्शनमुळे होतो. आणि सर्वात आनंदाची बातमी आजच्या घडीला मला आवडेल सांगायला की यावरती वॅक्सिनसुद्धा अवेलेबल आहे आणि इंडियन मेड वॅक्सिन अवेलेबल आहे. त्यामुळे याचं वॅक्सिनेशन जो प्रोग्राम आहे ते त्याच्यामध्ये एनरोल करून वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे. आता या रोगाची लक्षणं काय असतात तर लक्षणांमध्ये आपल्याला असं आढळतं की रक्तस्राव होणे
किंवा डिस्चार्ज जाणे किंवा लगविला वगैरे त्रास होणं, पोटामध्ये दुखणं इत्यादी त्याचे लक्षणं आढळून येतात. आणि साधारणतः तरुण बायकांमध्ये होणारा आजार आहे. त्यामुळे याचं जर आजाराचं लवकर निदान करायचं असेल आपल्याला तर स्क्रीनिंग प्रोग्राम, ज्याला आपण पॅप स्क्रीनिंग असं म्हणतो, ज्याही बायका एकतर शारीरिक संबंध ठेवतात किंवा 21 वर्ष वयानंतर असेल तर दर 3 वर्षांनी त्यांनी पॅप स्मेअर केलं पाहिजे. असं साधारणतः वयाच्या 65 वर्षापर्यंत आपण ते करू शकतो आणि लवकर त्याचं रोगाचं निदान करून हा रोग पूर्णपणे बरा करण्यासाठीचा प्रयत्न करू शकतो. गर्भाशयाचा कर्करोग असेल तर तो किती क्रिटिकल आहे आणि त्याबद्दल त्याच्यावरील उपचाराबद्दल काय सांगता येईल? तर याच्या अगोदर आपल्याला हे पाहिलं पाहिजे की जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा कॅन्सरचे उपचार नेमके कुठल्या पद्धतीने केले पाहिजे. तर कॅन्सरच्या उपचार पद्धतीमध्ये एकतर ऑपरेशन आलं, ज्याच्यामध्ये तुम्ही असं बघता की जो काही कॅन्सर झालेला भाग आहे तो पूर्णपणे काढून ऑपरेशन करून ते काढायचा प्रयत्न करतो, त्याला आपण ऑपरेशन म्हणतो. दुसरा प्रकार जो कॅन्सरचं ट्रीटमेंटचा आहे तो म्हणजे रेडिएशन थेरपी. म्हणजे जे काही कॅन्सरच्या पेशी शरीरामध्ये असतात त्या रेडिएशन यूज करून, म्हणजे ज्याला एक्सरे म्हणतो, ते यूज करून ते कॅन्सरच्या पेशींचा आपण नायनाट करतो. अशा उपचार पद्धतीला आपण रेडिओथेरपी म्हणतो. तिसऱ्या प्रकारची जो कॅन्सर उपचार पद्धती आहे त्याला आपण किमोथेरपी म्हणतो. आणि किमोथेरपीमध्ये जे वेगवेगळे ड्रग्स, किमोथेरपी ड्रग्स, ज्याला सायटोटॉक्सिक ड्रग्स आपण म्हणतो, ते यूज करून कॅन्सरच्या पेशींचा नायनाट केला जातो, म्हणून त्याला किमोथेरपीचे उपचार म्हणतो. काही आता हार्मोनल ट्रीटमेंट असतील त्यातल्या त्यात ब्रेस्ट कॅन्सरमध्ये, किंवा नवीन जी आता आलेली उपचार पद्धती आहे ज्याला इम्युनथेरपी आपण म्हणतो किंवा टार्गेटेड थेरपी म्हणतो. तर ह्या सगळ्या नवीन उपचार पद्धती आपण कॅन्सरच्या रुग्णांच्या याच्या ट्रीटमेंटसाठी, उपचारांसाठी वापरत असतो. ऑपरेशनचा जेव्हा विचार करतो तेव्हा पूर्वी टेक्नॉलॉजी एवढी इव्हॉल्व झालेली नव्हती, त्यामुळे ओपन सर्जरी बऱ्यापैकी चालायची. पण आता कसं आहे की टेक्नॉलॉजी फार प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये फरक आलेला आहे की नुसतं कीहोलच नाही, म्हणजे आपण साधारणतः एकतर सर्जरी अशा 2 याच्यामध्ये वर्गीकरण करू शकतो. एकतर जे जुनी पद्धत ज्याला ओपन सर्जरी म्हणतो, आणि ती कुठल्याही ठिकाणी होऊ शकते, कारण त्याला तुम्हाला फार इक्विपमेंट लागत नाहीत किंवा फार मोठं सेटअप लागत नाही. आणि इंडियासारख्या कंट्रीमध्ये आजही तिचं फार महत्त्व आहे, कारण आपली इंडियाची कंट्री आणि पॉप्युलेशन एवढं वास्ट आहे, त्यामुळे ते आज हे एक फार उत्तम अशी उपचार पद्धती आहे. परंतु जसं भारतामध्ये सुद्धा उपचार पद्धतीमध्ये फार प्रचंड प्रमाणामध्ये ॲडव्हान्स झालेलं आहे. आणि ही दुसरी जी उपचार पद्धती जसं ऑपरेशनची आहे त्याला आपण मिनिमल सर्जरी म्हणतो, मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी. तुम्ही हे जे की होल सर्जरी म्हणताय तर याच्यामध्ये मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी ह्या त्या प्रकाराच्या मध्ये हे सर्जरी मोडते. की होल म्हणजे कसं आहे की लॅप्रोस्कोपिक सर्जरी असते, म्हणजे तुम्ही पूर्णपणे त्या समजा एखाद्याच्या पोटाचं ऑपरेशन करायचं तर त्याला पूर्णपणे पहिलं ओपन सर्जरीमध्ये पोट पूर्णपणे फाडलं जातं. पण की होलमध्ये पूर्ण पोट फाडायची गरज नाही तुम्हाला, तर तुम्ही ते पोट टाकून जे लॅप्रोस्कोपीचे पोट फक्त होल बनवून तुम्ही करू शकता, म्हणून तिला की होल म्हटलं जातं. त्याच्याही पुढे ॲडव्हान्स आता आलेला आहे की रोबोटिक सर्जरी, म्हणजे तुम्ही रोबोटिक असिस्टेड सर्जरी करू शकतो. आणि हे जी मिनिमम इन्व्हेजिव्ह सर्जरी आहे ह्याचे ॲडव्हान्टेज हे आहेत की एक तर तुमचं पेशंटचं पोट जास्त प्रमाणात फाडण्याची गरज नसते, त्यामुळे त्याला बऱ्याच दिवस हॉस्पिटलमध्ये राहायची गरज नाही. तुमचे ऑपरेशन जे रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याचे रेट बरेच कमी होऊन जातात. फक्त डाऊन साईड ही आहे की त्याचे फायनान्शियली थोडे एक्सपेन्सेस वाढतात. परंतु जर टेक्नॉलॉजी अवेलेबल असेल आणि ते करत असेल तर ती मात्र उत्तम उपचार पद्धती म्हणून मानले जाते. फक्त मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीमध्ये तुमचे जे सर्जनचे स्किल आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत, कारण तुम्ही लॅप्रोस्कोपिकली जेव्हा ऑपरेशन करत असताना त्यातल्या त्यात कॅन्सरसारख्या विषयाचे जर तुम्ही ऑपरेशन करत असाल तर डॉक्टरांचे स्किल पण फार इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामध्ये. ओके डॉक्टर, आपण की होल सर्जरी याविषयी आपण खूप छान माहिती दिली. जनरली ऑपरेशन म्हटलं की फार भीती वाटते, आणि की होल आणि त्याच्या पुढची ॲडव्हान्स सर्जरी म्हणजे रोबोटिक याविषयी माहिती दिल्यामुळे कुठेतरी ऑपरेशनविषयीची भीती कमी झाली असं म्हणता येईल. पण परत एकदा एक याविषयीच प्रश्न विचारावा वाटतो. गर्भधारणा झालेल्या महिलेस कॅन्सरचं निदान झाल्यास तिच्यावर कसे उपचार केले जातात?
आता हा फार स्पेसिफिक प्रश्न झाला आणि स्पेसिफिक केस झाले. पण एक जनरलाइज त्याचं स्टेटमेंट असं द्यायचं असेल तर हे कसं स्प्रिशियस झालं. म्हणजे पेशंट आता कसं आहे की जेव्हा कॅन्सरचा उपचार करत असताना आपण पेशंटची लाईफ हा एक झाला मुद्दा. जेव्हा ती लेडी प्रेग्नंट असते तेव्हा तिथं मुलाची पण लाईफचा प्रश्न असतो. त्यामुळे एका लाईफशी आपण हे करत नाही तर त्याचं 2 जीवांच्या तिथं रिस्क असते. दुसरं प्रेग्नंट असताना कॅन्सर होणे अतिशय दुर्दैव. कारण उपचार पद्धती ज्या आहेत ते फार लिमिटेशन पडतं. आणि साधारणतः आपण असं करतो की जी 9 महिन्याची प्रेग्नन्सी आहे त्याला ट्रायमेस्टरमध्ये 3-3 महिन्याच्या ट्रायमेस्टरमध्ये डिवाईड केलं जातं. पहिल्या ट्रायमेस्टरचे म्हणजे सुरुवातीचं कन्सेप्शन झाल्यापासूनचे पहिले 3 महिने. कारण पेशी ह्या बाळाच्या पेशींची वाढ फार प्रचंड प्रमाणात असते आणि कॅन्सरच्या पेशीसुद्धा तशाच प्रमाणात वाढत असतात, प्रचंड प्रमाणात वाढत असतात. आणि कॅन्सर बरा करण्यासाठी ज्या काही उपचार पद्धती आहेत जसं किमोथेरपी आहे, रेडिओथेरपी आहे, यांचा असर ज्या पेशीची वाढ फार रॅपिडली होत असते किंवा फार प्रचंड प्रमाणात होत असते अशा पेशी अफेक्ट होतात. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये पहिले 3 महिन्याच्या प्रेग्नन्सीमध्ये जर किमोथेरपी किंवा रेडिओथेरपीचे उपचार केले तर नुसत्या कॅन्सरच्या पेशीच अफेक्ट होत नाहीत तर त्या बाळाच्या पेशी पण अफेक्ट होतात. त्यामुळे पहिले 3 महिने आपण किमोथेरपी किंवा रेडिओथेरपीचे कुठलेही उपचार देत नाही. शक्य असेल सहजासहजी तर ऑपरेशन करता आलं तर ऑपरेशन करायचं हे एक ऑप्शन असू शकतं. ठीक आहे. जेव्हा 3 महिने पण याहीमध्ये आम्ही सर्वात इम्पॉर्टंट काय करतो की पेशंटची फॅमिली, त्यांचे हजबंड या सर्वांना बसून आता उपचार पद्धतीमध्ये सुद्धा एकटा डॉक्टर डिसाईड करत नाही. तर आता एक टीम मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो. कॅन्सरमध्ये आता टीम मॅनेजमेंट आणि एव्हिडन्स बेस्ड मॅनेजमेंट प्रॅक्टिस हा ट्रेंड आलेला आहे. त्यामुळे तिथे सर्जरी करणारा ऑन्कोसर्जन असेल, रेडिएशन देणारा रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट असेल, किमोथेरपी करणारा मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट असेल, गायनेकोलॉजिस्ट असेल, गायनेक ऑन्कोसर्जरी असेल, हे रेडिओलॉजिस्ट असतील, न्यूट्रिशनिस्ट असतील. तर ह्या सगळ्यांची टीम अशी बसून त्या पेशंटच्या ह्याच्यावरती आपण डिसिजन घेतो की त्या रोगाचं असेसमेंट करतो आणि त्या ना फक्त पेशंटला पण मुलाच्या जीवासाठी कमीत कमी धोका असणारी उपचार पद्धती आपण त्यांना सांगतो. युजली 2nd ट्रायमेस्टरमध्ये किमोथेरपी दिली जाते. प्रेग्नन्सीमध्ये रेडिएशन मात्र कधीही थेरपी आपण देत नाही. आणि जर शक्य असेल तर अबॉर्शन करायला ती एक चांगली उपचार पद्धती आपण मानतो. ते शक्य असेल तर. त्यामुळे असं जनरल करता येत नाही कारण प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. प्रत्येक पेशंटला आपण बोलून टीम मॅनेजमेंटवरती ते सगळं केस डिस्कस केलं जातं. त्याच्यानुसार त्या पेशंटच्या रोगाच्या कुठल्या भागाचा रोग आहे त्याच्यानुसार, कुठला महिना जे ट्रायमेस्टर प्रेग्नन्सीचा आहे त्याच्यानुसार, आणि पेशंटची जनरल कंडिशन कशी आहे आणि पेशंट आणि पेशंटच्या फॅमिलीची विश काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग त्याच्यावरती उपचार सजेस्ट केले जातात. थोडक्यात म्हणजे कॅन्सरचा प्रसार भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. पण कोणत्या प्रकारचं कॅन्सरचे प्रमाण भारतामध्ये जास्त प्रमाणात आहे? जसं मी म्हटलं की जेव्हा आपण जगाचा विचार करू, सर्वात कॉमन कॅन्सर आढळणाऱ्या जगामध्ये म्हणजे लंग कॅन्सर, ज्याला फुफ्फुसाचा कॅन्सर आपण म्हणतो. त्याच्यानंतर प्रोस्टेटचा कॅन्सर. हे 2 कॅन्सर जगभरमध्ये पुरुषांमध्ये आढळतात. जगभरात स्त्रियांचा जेव्हा विचार करतो तेव्हा ब्रेस्ट कॅन्सर इज द कॉमनेस्ट कॅन्सर आणि त्याच्यानंतर आतडीचा कॅन्सर आहे आणि 3 नंबरला तुमचं सर्वायकल कॅन्सर आहे. ह्या कॅन्सरचा जेव्हा आपण विचार करतो आणि जगभराचा विचार करतो तर साधारणतः 48 ते 50% कॅन्सर केसेस ह्या फक्त एकट्या एशियामधून आहेत. भारताचा जेव्हा आपण विचार करतो, भारतामध्ये भारतीय पुरुषांमध्ये मी जसं सांगितलं की तोंडाचा जो कॅन्सर आहे तो त्याचं प्रमाण जास्त आहे. त्याच्या खालोखाल मग फुफ्फुस आहे, त्याचं कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. भारतीय स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि त्याच्या खालोखाल सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यानंतर आतडीचं कॅन्सर. कॅन्सर म्हणजे तंबाखू किंवा गुटखा ह्यानीच होतो की जे कोणी खात नसेल अशा लोकांना सुद्धा कॅन्सर होण्याचे चान्सेस आहेत का? काय सांगाल? हा तुम्ही काय मला मॅडम पहिल्यांदा व्यक्ती नाही की हा प्रश्न विचारलेला आहे. कारण आम्ही बऱ्याच वेळेस एक समाजामध्ये जाऊन सामाजिक प्रबोधन करत असतो आणि बऱ्याच वेळा पेशंट आमच्याकडे येऊन सांगतात की साहेब तुम्ही म्हणता की
कॅन्सर तंबाखूने होतो किंवा बाकीच्या गोष्टी खाल्ल्या नाही, मी मात्र कधीही काही केलेलं नाही, तरी देखील मला का झाला. मी याचं उत्तर असं आहे की जसं मी म्हटलं की जेव्हा तुम्ही कॅन्सर म्हणजे काय आणि ते कशामुळे होतो याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा आता हा तसा पाहिला तर कॅन्सर हा रोग हा जेनेटिकल रोग आहे. जेनेटिकल इन द अनुवंशिक नाही, अनुवंशिक ही टर्म वेगळी आहे आणि जेनेटिक कॅन्सर ही टर्म वेगळी आहे. तुम्ही हा फरक लक्षात घेतला पाहिजे. अनुवंशिक कॅन्सर म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये एखादं जेनेटिकल डिसऑर्डर असेल आणि ते कॅन्सर असेल तर ते त्याच्या पुढच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये तोच कॅन्सर होतो. याला आपण अनुवंशिक कॅन्सर म्हणतो. आता मी जी टर्म यूज करतोय त्याला आपण म्हणतो जेनेटिक. म्हणजे काय, हे जी काही कारणं आहेत, जसं मी सांगितलं की नुसतं तंबाखूच नाही, तंबाखू असेल, अल्कोहोल असेल, HPV व्हायरसेस असतील, केमिकल्स असतील, पोल्युशन असेल, तर अल्टिमेटली हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या शरीरामध्ये जे DNA आहे, जेनेटिक मटेरियल आहे, DNA आहे, याच्यावरती जाऊन अपाय करतात आणि त्याच्यामध्ये म्युटेशन करतात. आणि ते म्युटेशन मध्ये अशा काही जागेवरती म्युटेशन होतं की त्या पेशींचं बाह्यरूप असेल किंवा अंतर्रूप असेल किंवा त्यांचा स्वभाव असेल हे बदललं जातं. आणि कॅन्सर म्हणजे नेमकं काय तर नॉर्मल पेशींचं बाह्यरूप, आतलं रूप किंवा त्यांचा स्वभाव बदलणं म्हणजे कॅन्सर आहे. म्हणजे अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल ग्रोथ हे 2 वर्ड फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे सगळ्या ज्या गोष्टीचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते जेनेटिक्स आणि जेनेटिकल म्युटेशन झाल्यामुळे कॅन्सर होतो. आता एखादा व्यक्ती आपल्याला जेव्हा विचारतो की मी काहीच खाल्लेलं नाही, परंतु मग तेच म्हटलं की साधारणतः मेजर कॅन्सरचं जे आहे हे नोन कॅन्सरचे कॉजेस आहेत, परंतु अननोन कॅन्सर जे आहे जे आपल्या नकळत असेल. आता उदाहरण घ्यायचं असेल तर स्मोकिंगचं. समजा एखादा व्यक्ती स्मोकिंग करत असेल तर त्याला नक्कीच कॅन्सर, नुसता कॅन्सरच नाही तर स्मोकिंगमुळे तुमचा हार्ट अटॅक असेल, बाकी कॅन्सर रिलेटेड चेंजेस असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींची त्याला रिस्क असतेच. परंतु जो माणूस स्मोकिंग करतो त्याला ती रिस्क असतेच, पण त्याच्या बाजूला जो बसलेला आहे ज्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो ती सुद्धा तितकीच आणि किंबहुना मी असं म्हणेन की त्याच्यापेक्षाही जास्त डेंजरस असते. कारण जेव्हा एखादा धूर तुम्ही वातावरणामध्ये सोडता त्या वातावरण, कारण धूर म्हणजे कॅन्सर म्हटलं तर कॅन्सरमध्ये जे केमिकल्स असतात त्याला आपण कार्सिनोजन म्हणतो. हे सगळे कार्सिनोजन पोल्युशन, जे पोल्युटेड एअर आहे त्याच्याशी इंटरॅक्ट करतात आणि ते इंटरॅक्ट होऊन जेव्हा ते दुसऱ्या एखाद्या व्यक्ती जो कधीही स्मोकिंग करत नाही अशाच्या शरीरामध्ये गेल्यानंतर ते आणखीन डबल घातक आहे. त्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो की मी काहीच न करता मला का झालं, तर ते त्याचे बरेचसे कारणं आहेत हे जे आपल्या नकळतपणे आपल्या शरीरावरती अपाय करत असतात. दुसरी गोष्ट, त्यांच्या समाधानासाठी मी दुसरं हे एक उदाहरण देतो की कॅन्सरचं जेव्हा प्रमाणाचा विचार करतो तर साधारणतः ज्या व्यक्तींनी काही हे स्मोकिंग असेल किंवा तंबाखू खाल्ले असेल असे 1 लाख लोक मी घेतले आणि ज्या मध्ये त्यांच्यामध्ये पाहिलं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 30 वर्ष ऑब्झर्व केलं आणि अशामध्ये किती लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण झालं हेच बघितलं. आणि दुसरी मी 1 लाख लोक घेतले की जे काहीही कुठलेही व्यसन नसणारे आणि त्यांनाही सायमल्टेनियसली मी ऑब्झर्व केलं. तर 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, आणि जेव्हा तुम्ही 30 वर्षानंतर बघाल तर ज्यांनी हे ॲसोसिएशन आहे, ज्यांचं तंबाखू असेल किंवा जे काही व्यसनं आहेत, अशा लाख लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण हे प्रचंड आहे ॲज कम्पेअर टू ज्यांनी कुठलेही व्यसन नाही. त्यामुळे माझं त्यांना हे सांगणं आहे की जे काही व्यसन करत आहेत त्यांनी ते बंद केलं पाहिजे आणि जे करत नाहीत त्यांनी ते कंटिन्यू न करणं चालू केलं पाहिजे, जरी एखाद्या पेशंटला कॅन्सर झाला तरी. कर्करोगाबद्दल जेव्हा निदान होते तेव्हा पेशंट पूर्णतः घाबरून जातो, तर ट्रीटमेंट अजूनही त्रासदायक वाटते. तेव्हा प्रश्न पडतो, कर्करोग हा पूर्णतः बरा होईल का? या उपचाराविषयी काय सांगाल? नक्कीच, कारण आजार हा गंभीर आहे, त्याच्यात दुमत असायचं काही कारण नाही. आणि आम्हाला हेही कळतं की कॅन्सर तज्ज्ञ म्हणून तुम्ही एका खुर्चीमध्ये बसलेलो असतो, तुमच्यासमोर कॅन्सरचा रुग्ण म्हणून पेशंट बसलेला असतो. काउन्सिलिंग करत असताना पेशंटची जी मानसिकता आहे, आज 20 वर्ष झालं कॅन्सरच्या फील्डमध्ये मी उपचार पद्धती करतो.
परंतु आनंदाची बाब ही आहे की मी 20 वर्षापूर्वी उपचार, कॅन्सरबद्दल असलेली भीती, मनामध्ये असणारी भीती, तेव्हाची उपचार पद्धती, उपलब्ध असणारी उपचार पद्धती आणि आज 20 वर्षानंतर कॅन्सरमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये फरक पडलेला, प्रचंड प्रमाणामध्ये उपचारामध्ये प्रचंड प्रमाणात फरक पडलेला आहे. त्यामुळे 20 वर्षापूर्वी ते नुसते कॅन्सरची भीती फक्त रुग्णांमध्येच नव्हती, तर ते आमच्यासारख्या कॅन्सर तज्ज्ञांच्या मनामध्ये पण होती, कारण लिमिटेड ऑप्शन्स होते ट्रीटमेंटचे. परंतु मागच्या 20 वर्षामध्ये प्रचंड टेक्नॉलॉजीमध्ये फरक पडलेला आहे आणि कॅन्सर झाल्यानंतर त्याचे उपचार करून पेशंटचे जे ओव्हरऑल सर्वायवल म्हणतो आपण, पूर्णपणे कॅन्सरमुक्त होण्याचं प्रमाण हे फार जास्त प्रमाणामध्ये मागच्या 20 वर्षामध्ये फरक पडलेला आहे. त्यामुळे कॅन्सर झाला म्हणून सर्वच लोकांनी लगेच घाबरून जायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट हे आहे की योग्य डॉक्टर, योग्य हॉस्पिटल जिथं तुमचे सर्व कॅन्सरच्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि तुमचे जे डॉक्टर्स आहेत जे लेटेस्ट नॉलेज आणि गाईडलाईन्स फॉलो करून माहिती असणारे असले पाहिजेत, जेणेकरून या कॅन्सरचा लढा तुम्ही देऊ शकता आणि कॅन्सरवरती विजय मिळवू शकता. डॉक्टर, आतापर्यंत आपण बऱ्याच रुग्णावर उपचार केलेत असतील, तर कर्करोग या आजारासाठी कोणकोणत्या आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत का? कॅन्सर मी जसं सांगितलं की एकतर ऑपरेशन, जसं ऑपरेशनमध्ये आपण मगाशी डिस्कस केलं की मिनिमल इन्व्हेजिव्ह आणि मिनिमल इन्व्हेजिव्हमध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे आधुनिकीकरण असेल किंवा रोबोटिक सर्जरी असेल, कारण सध्या येणारा हा जो काळ आहे तो रोबोटिक सर्जरीचा आहे असं मला वाटतं आणि त्याचे प्रचंड फायदे आहेत जसं आपण मगाशी डिस्कस केलं. आता किमोथेरपी एक अशी फील्ड आहे की तिच्यामध्ये बराचसा फरक पडलेला आहे. म्हणजे संशोधन नवीन ह्या ज्या फार्मा कंपन्या आहेत नवीन संशोधन करून नवीन कॅन्सरवरती ड्रग्स मार्केटमध्ये आणतात आणि त्यामुळे पेशंटच्या कॅन्सर रुग्णांसाठी ते अतिशय चांगली बाब आहे. ज्याला आपण पूर्वी असं होतं की किमोथेरपी जेव्हा आम्ही देत होतो तेव्हा साधारणतः सर्व पेशंटला सेम किमोथेरपीचे प्रोटोकॉल द्यायचं, पण आता तशी बाब राहिलेली नाही, कारण प्रत्येक पेशंटमध्ये आपण जेनेटिकली ॲडव्हान्स टेस्ट अवेलेबल झालेले आहेत, त्याचा तपास करतो आणि दिली जाणारी उपचार पद्धती ती तिच्या पेशंट त्या रोगासाठी, त्या रुग्णासाठी काम करेल की नाही करेल हे पाहिलं जातं आणि मगच ट्रीटमेंट दिली जाते. याचं साधारणतः असं आपल्याला ढोबळमानाने असं म्हणू शकतो आपण की पूर्वी आम्ही 20 वर्षापूर्वी प्रत्येक रुग्णाला सेम शर्ट द्यायचो, त्याला फिट होतंय की नाही हे पाहायचं नाही, परंतु आत्ताचं मात्र प्रत्येकाचं टेलरमेड ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो ते आता तुम्ही करू शकता. रोगाचं फक्त सुपरफिशियल मायक्रोस्कोपच्या अंडर न पाहता त्याचे जेनेटिकल चेंजेस काय आहेत का, ते असतील तर त्याच्यावरती टार्गेटेड थेरपी अवेलेबल आहे. दुसरे त्याच्यात किमोथेरपीमध्ये आणखीन एक नवीन फील्ड आलेली आहे, त्याचं इम्युन थेरपी ज्याला म्हणतो. इम्युन थेरपीचा साधारण कन्सेप्ट असा आहे की कॅन्सरच्या पेशी ज्या आहेत त्या जेव्हा शरीरामध्ये वाढ होत असते, प्रत्येक रुग्णामध्ये प्रत्येक शरीरामध्ये माणसाच्या शरीरामध्ये डिफेन्स सिस्टीम असतेच ज्याला आपण इम्युन सिस्टीम म्हणतो. अशी इम्युन सिस्टीम कॅन्सरच्या पेशी फार स्मार्ट असतात, त्या इम्युन सिस्टीमला चकवा देतात आणि मग वाढतात. इम्युन थेरपी काय करते की हे जे चकवा देण्याचा जो कॅन्सरच्या पेशी आहेत तर त्यांना तो बंद करून त्यांना ओळखण्याचं डिफेन्स सिस्टीमला ओळखायला मदत करतात आणि ओळखल्यानंतर शरीरामध्ये असणारी सेल्फ डिफेन्स सिस्टीम जी आहे ती त्या कॅन्सरवरती कॅन्सर पेशंटना मारते. त्याच्यामुळे हे एक इम्युन थेरपी जे आहे ते नवीन ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे. तिसरी जी मेन उपचार पद्धती आहे त्याला आपण रेडिओथेरपी म्हणतो. रेडिओथेरपी ही माझी तर बेसिक फॅकल्टी आहे ज्याच्यामध्ये मी एक्सपर्ट आहे. मी सुरुवात जेव्हा केली शिक्षण, जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना तेव्हा याच्यामध्ये कोबाल्ट थेरपीसारखी अगदी क्रूड मेथड होती ज्याच्यामध्ये आम्ही उपचार करायचो. परंतु आता जी टेक्नॉलॉजी काइंड ऑफ टेक्नॉलॉजी आता इव्हॉल्व झालेली आहे ज्याला लिनियर ॲक्सिलरेटर म्हणतो. रेडिएशन देण्याची नवीन जी पद्धती आहे ज्याला वेगवेगळे टेक्निक्स आहेत, जे 3D CRT असेल, IMRT ज्याला इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिओथेरपी असेल किंवा VMAT टेक्नॉलॉजी असेल, व्हॉल्युमेट्रिक आर्क रेडिएशन थेरपी म्हणतात.
तर रेडिएशनमध्ये इतका प्रचंड प्रमाणामध्ये जसं कॉम्प्युटरमध्ये इव्होल्युशन झालेलं आहे, ते सर्व कॉम्प्युटरचं इव्होल्युशनचा फायदा जर कुठल्या ब्रँचला झाला असेल तर मी असं म्हणेन की ती एक रेडिओथेरपी ब्रँच आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही असं रेडिएशन देऊ शकता की फोकस्ड पिन पॉईंट रेडिएशन, म्हणजे फक्त कॅन्सर पेशीलाच रेडिएशन द्यायचं आणि बाकीच्या ज्या आजूबाजूला चांगल्या गोष्टी आहेत त्याला कमीत कमी इजा करेल, कमीत कमी डॅमेज करेल हे बघितलं जातं. त्यामुळे आणि नवीन जी रेडिएशनमध्ये सुद्धा आता ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी ज्या मेन्शन केल्या त्याही पुढे आणखीन रेडिएशनमध्ये टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्याला रेडिओ सर्जरी म्हणतो. कारण रेडिएशनमध्ये साधारणतः 1-1.5 महिन्याचं रेडिएशन चालतं. प्रत्येक पेशंटला ते शक्य नसतं, लॉजिस्टिकली वगैरे दरवर्षी तिथपर्यंत दररोज जाणं हे शक्य नाही. तर अशा वेळेस काही वेळेस नवीन जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे सगळ्याच पेशंटमध्ये ते काम करत नाही किंवा सगळेच पेशंट त्या टेक्नॉलॉजीला इलिजिबल आहेत असं नाही, परंतु ज्या रुग्णांमध्ये ते जे रुग्ण इलिजिबल आहेत अशा पेशंटमध्ये आपण रेडिएशन फोकस्ड रेडिएशन 1 किंवा 2 दिवसामध्ये देऊ शकतो. त्याला आपण रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी म्हणतो. आणखीन रेडिएशनमध्ये इव्होल्युशन आलेलं आहे, म्हणजे नेक्स्ट टेक्नॉलॉजी जर काय असेल तर प्रोटॉन थेरपी. आता प्रोटॉन थेरपीचा बराच गाजावाजा झालेला आहे. भारतामध्ये जी चेन्नई अपोलो हॉस्पिटल आहे तिथे प्रोटॉन थेरपी आहे. सेकंड जे मशीन आहे ते आपलं टाटा हॉस्पिटल जे ॲक्ट्रॅक्ट खारघरला आहे तिथं सुरू झालेले आहे. तर हे सगळे वेळोवेळी ह्या सगळ्या उपचार पद्धतीमध्ये जसं बाकीच्या फील्डमध्ये इव्होल्युशन होतं तसं या कॅन्सर उपचार पद्धतीमध्ये इव्होल्युशन चालू आहेत. एक दिवस मला आशा आहे, अपेक्षा आहे की एक दिवस असा येईल की आपण पूर्णपणे कॅन्सरवरती उपचारावरती म्हणजे ॲडव्हान्स करू आणि कॅन्सरवरती विजय मिळवू. नक्कीच डॉक्टर, बऱ्याच उपचारांबद्दल आपण सांगितलं. कर्करोग असलेल्या रुग्णावर कर्करोग उपचारामुळे प्रजनन क्षमतेवर काही परिणाम होतो का, किंवा कॅन्सर होऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? उपचार पद्धतींचा कॅन्सरवरतीच नुसता असर असतो असं नाही, तर बाकीच्या ज्या शरीर आहेत त्याच्यावरती पण त्याचा उपचार नक्की असर राहतो, ज्याला आपण साईड इफेक्ट म्हणतो. म्हणजे किमोथेरपी असेल, ऑपरेशन असेल, रेडिएशन थेरपी असेल, तर या सर्व उपचार पद्धतीचे साईड इफेक्ट हे जरूर असतात, नाही असं नाही. आता तुम्ही स्पेसिफिक हे विचारलं की प्रजनन क्षमतेवरती त्याचा किती फरक पडतो, तर नक्कीच फरक पडतो. आणि म्हणून तुम्हाला मी म्हटलं की उपचारासाठी योग्य डॉक्टर, योग्य हॉस्पिटल जे ह्या सर्व बाबींची उपचार सुरू करत असताना एखाद्या पेशंटला बोलवून त्याच्या रोगाच्याबद्दल पूर्णपणे त्याची शहानिशा करू, त्याच्यासाठी जी काही ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याचं डिस्कशन करून प्रत्येक ऑप्शनचं प्रोज आणि कॉन्स काय आहे हे समजून सांगणारा तुम्हाला डॉक्टर शोधता आला पाहिजे. आणि हे सगळं समजून घेऊन मग ते उपचार केले पाहिजेत. आता प्रजनन क्षमतेवरती आहे, किमोथेरपी असेल किंवा रेडिएशन थेरपी असेल, तर किमोथेरपी नंतर नक्कीच प्रजनन क्षमतेवरती फरक पडतो, नाही असं नाही. रेडिएशन जर समजा पेल्विसमध्ये रेडिएशन देत असेल, ओटीपोटामध्ये ज्याला आपण रेडिएशन म्हणतो, तिथं जर रेडिएशन देत असेल तर नक्कीच हे होतं. आणि हे सगळं डॉक्टर्स तुम्हाला ट्रीटमेंट उपचार चालू करायच्या अगोदर डिटेलमध्ये डिस्कशन करून त्याचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज सगळ्या गोष्टी पहिलं सांगून मगच त्याचे उपचार केले गेले पाहिजेत. ओके, खूप छान सर. खरं तर कॅन्सर या विषयावर खूप काही बोलायचं आहे, पण आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा लक्षवेध. लक्षवेध या कार्यक्रमात पुन्हा आपलं एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे कर्करोगाची कारणे आणि उपचार. ब्रेकवर जाण्याआधी आपण कर्करोग म्हणजे काय, त्याची लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल आज आपण माहिती करून घेतली. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत, या विषयावर चर्चा करत आहेत कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर दिलीप निकम. डॉक्टर, कॅन्सरवरील समस्या आणि उपचार या विषयावर आपण मार्गदर्शन केलेच आहे आणि कर्करोगाचे बरेचसे प्रकारही समोर आले आहेत. तर कोणालाही आणि कुठेही कर्करोग होऊ शकतो, पण केमोथेरपी याबद्दल काय सांगाल? जसं केमोथेरपीबद्दल आपण जेव्हा विचार करतो, कॅन्सरच्या पेशींचा जेव्हा काही ड्रग्ज देऊन आपण नायनाट करतो, अशा उपचार पद्धतीला आपण केमोथेरपी म्हणतो, ज्याला सायटोटॉक्सिक ड्रग्ज ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, असे वेगवेगळे ड्रग्ज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारे दिले जातात. म्हणजे काही ओरली दिले जातात, काही इंजेक्टेबल, पण मोस्ट कॉमनली इंजेक्टेबल दिले जातात. ठीक आहे. आणि एक साधारणतः डे केअर असणारी ही प्रोसेस आहे. कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे त्याच्यानुसार किमोथेरपीचे रेजिम ठरत असतात आणि त्याच्यानुसार प्रत्येक किमोथेरपीच्या रेजिममध्ये त्याचं
काही चांगले परिणाम, काही वाईट परिणाम, म्हणजे ज्याला आपण साईड इफेक्ट असं म्हणतो, ते सगळं होत असतं. आता प्रत्येक मोस्टली कसं आहे की जेव्हा कॅन्सरचा रुग्ण असतो, अशा प्रत्येक कॅन्सर रुग्णाला जेव्हा ट्रीटमेंटचा विषय येतो, तर मी जसं म्हटलं की आता टीम मॅनेजमेंट म्हणजे सर्व तज्ज्ञ, ज्याला ऑपरेशनचे तज्ज्ञ, ज्याला ऑन्कोसर्जन म्हणतो, रेडिएशन ज्याला रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणतो, किमोचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत, हे सर्व बसून पेशंटचे पहिलं ट्युमर बोर्ड डिस्कशन होतं. त्याचं प्रत्येक रुग्णाचा कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, तो किती प्रमाणामध्ये पसरलेला आहे, त्याच्यानुसार त्याची स्टेजिंग केली जाते. स्टेजिंग करण्यासाठी वेगवेगळ्या तुमचे टेस्टिंग केले जातात, जसे एक्सरे असेल, CT स्कॅन असेल, पेट स्कॅन असेल, ब्लडच्या तपासण्या असतील, ट्युमर मार्कर्स असतील, ह्या सगळ्या तपासण्या केल्या जातात. आणि रोग आहे की नाही आहे हे बायोप्सी करून कन्फर्म केलं जातं. आणि जेव्हा बायोप्सी करून रोगाचं निदान होतं, स्टेजिंग कंप्लीट होतं, तर अशा वेळेस मग ट्युमर बोर्ड बसतं आणि त्या रोगचा पूर्णपणे डिटेलमध्ये काय उपचार पद्धती आहेत. कारण ह्या मेजॉरिटी कॅन्सर पेशंटमध्ये तिघांची किंवा दोघांची गरज असते. म्हणजे सर्जन आले, किमोचे डॉक्टर आले किंवा रेडिएशनचे डॉक्टर आले. त्यामुळे पहिल्यांदाच बसून त्या पेशंटची ट्रीटमेंटची रूपरेषा ठरवली जायला पाहिजे आणि त्याच्यानुसार मग त्या टाईम फ्रेममध्ये त्या ट्रीटमेंट कंप्लीट झाल्या पाहिजे. जसं किमोथेरपीवरती आपण विचार करतो, तेव्हा किमोथेरपी सुरू करण्याच्या अगोदर किमोथेरपीबद्दल पूर्णपणे माहिती करून घेणं फार गरजेचं असतं. ती किती दिवसांनी दिली जाणार आहे, आठवड्याने दिली जाणार आहे की 3 आठवड्याने दिली जाणार आहे, दिली जाणार असेल तर कशा पद्धतीने ओरल दिली जाणार आहे की IV थ्रू दिली जाणार आहे, ह्या सर्व गोष्टींचा पहिला पेशंटला आपण एक्सप्लेन करतो. याचे साईड इफेक्ट काय आहेत आणि साधारणतः किमोथेरपीचा जेव्हा विचार करतो त्याच्यामध्ये किमोथेरपी इज अ सिस्टमिक थेरपी, म्हणजे पूर्ण शरीरावरती काम करणाऱ्या पेशी आहेत त्या, पूर्ण शरीर. मग ते चांगल्या पेशींवरती पण ते अफेक्ट करतं, कॅन्सरवरती तर करतं. त्यामुळे चांगल्या भागांना किंवा चांगल्या पेशींना कॅन्सर किमोथेरपी गेल्यामुळे उलटीसारखं वाटणे, मळमळ होणे, भूक न लागणे, खाण्याचं मन न करणे, केस निघून जाणे, कारण स्त्रियांसाठी खास करून केस न निघून जाणं हा त्यांच्यासाठी फार गंभीर प्रश्न असतो, भूक न लागणं. तर ह्या वेगवेगळ्या किमोथेरपीचे रिलेटेड साईड इफेक्ट आहेत आणि हे रुग्णाला समजण्यासारखे साईड इफेक्ट आहेत. रुग्णाला न समजण्यासारखे साईड इफेक्ट म्हणजे कधीकधी रक्तांच्या पेशींची कमतरता होणं, त्यातल्या त्यात पांढऱ्या पेशी कमी होणं किंवा प्लेटलेट्स कमी होणं, तर हे सगळे त्याचे साईड इफेक्ट असू शकतात. ह्या किमोथेरपी चालू करायच्या अगोदर त्यांना ते इत्तंभूत पूर्णपणे माहिती दिली जाते. प्लस प्रत्येक किमोच्या अगोदर ह्या सगळ्या ब्लड टेस्ट करून वगैरे त्याची मॉनिटरिंग केली जाते आणि मग किमोथेरपी दिली जाते. पण डॉक्टर, जेव्हा केमोथेरपी केली, जसं आता आपण सांगितलं की केमोथेरपीमुळे लेडीजचे केस जातात वगैरे, वजन कमी होतं आहे, तसेच केमोथेरपीचे काही दुष्परिणाम आहेत का? बरेचसे कॅन्सरवरती आता टेक्नॉलॉजी आणि उपचार पद्धती उपलब्ध झालेली आहे, तरी देखील काही कॅन्सर आहेत जे त्या मानाने मागच्या 20 वर्षाचा आता माझा अनुभव आहे. काही रोग असे आहेत, कॅन्सरचे रोग, की तिथे आणखीनही मला वाटतं की आणखीन उपचारांचे किंवा नवीन संशोधनाची गरज आहे असं वाटतं. आणि असं जर विचार केला तर मला असं वाटतं की पँक्रियाज एक आहे, गॉल ब्लॅडर आहे किंवा लिव्हरचा कॅन्सर असेल किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. ह्या 3-4 गोष्टी ज्या आहेत, किंवा ब्लड कॅन्सरमध्ये काही विशिष्ट प्रकार जे आहेत, जे AML वगैरे जे आहेत, हे काही रोग आहेत जे मला असं वाटतं की याच्या उपचारांसाठी आणखीन संशोधन होण्याची गरज आहे. की ज्या प्रमाणे आपण ब्रेस्टचा कॅन्सर असेल, तोंडाचा असेल, सर्वायकल कॅन्सर असेल, याच्यामध्ये प्रचंड असं आपला ट्रीटमेंटचे जे ऑप्शन्स उपलब्ध पण आहेत, रोग कॅन्सर बरं होण्याचं प्रमाण पण चांगलं आहे. पण मला वाटतं हे पँक्रियाज किंवा गॉल ब्लॅडर, लिव्हर आणि त्यातल्या त्यात फुफ्फुसाचा, हे कॅन्सर थोडेसे ट्रीटमेंटसाठी कठीण आहेत. काही ब्रेनचे कॅन्सर, ज्याला आपण खास करून जे स्टेज 4चा ब्रेन कॅन्सर, ज्याला ग्लायोब्लास्टोमा म्हणतो, तो एक थोडासा ट्रीटमेंटसाठी तितकेसे उपचार उपलब्ध नाहीत.
हां, हां. कारण ब्रेनमध्ये जेव्हा तुम्ही किमोथेरपीचा विचार करता, हां, हां. किमोथेरपी IV इंजेक्शन दिल्यानंतर पूर्ण शरीरामध्ये काम करते, परंतु डोक्याला ब्रेनला हां, हां. देवानी जर तुम्ही मानत असाल तर हां, हां, हां. त्यांनी ते ब्लड ब्रेन बॅरियर ठेवलेलं आहे. त्यामुळे बरेचसे टॉक्सिन किंवा ड्रग्स हे ब्रेनमध्ये पर्यंत पोहोचत नाहीत. हां, हां. त्यामुळे ब्रेनचं ट्यूमर ट्रीटमेंट करण्यासाठी मेन उपचार पद्धती एकतर ऑपरेशन किंवा रेडिएशन मानली जाते. हां, हां, हां. किमोथेरपीचा तितकासा आणखीन रोल नाही, त्याच्यासाठी त्यांना संशोधन होणं फार गरजेचं आहे. हां, 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 हां. कोणत्या प्रकारचा कर्करोग जास्त क्रिटिकल मानला जातो, ज्यावर उपचार केले जात नाहीत, जसे रेडिएशन, केमोथेरपी वगैरे असे? तर काय सांगाल याविषयी? रेडिएशन थेरपी फार इम्पॉर्टंट उपचार पद्धती आहे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये. साधारणतः 60 ते 65% कॅन्सर रुग्णांना कधी ना कधी आयुष्यामध्ये त्यांच्या रेडिएशन उपचारांची गरज भासते. ओके. त्यामुळे रेडिएशन एक महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. हां, हां, हां. आता रेडिएशन म्हणजे नेमकं काय हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे, कारण रेडिएशनबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये बरेच गैरसमज आहेत. हो, हो. आणि त्याला कारणीभूत लोक तर आहेतच, पण तेवढेच आम्ही पण कारणीभूत आहोत, कारण लोकांपर्यंत आम्ही जाऊ न शकल्यामुळे किंवा त्यांचं प्रबोधन करू न शकल्यामुळे हां, हां, हां. ते लोकांचे रेडिएशनच्या उपचार पद्धतीबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. रेडिएशनला वेगवेगळे लोक वेगवेगळे नावं देतात. कोणी वाफ घ्यायची म्हणतं, कोणी लेझर घ्यायचं म्हणतं, कोणी रेडिएशन घ्यायचं म्हणतं, कोणी लाईट घ्यायचं म्हणतं. ठीक आहे. तर हे वेगवेगळे नावाने हे प्रसिद्ध आहे. आणि रेडिएशनमध्ये जसं मी म्हटलं की सुरुवातीला फार क्रूड टेक्नॉलॉजी होते. 20 वर्षापूर्वी जेव्हा मी या फील्डमध्ये आलो तेव्हा कोबाल्टने ट्रीटमेंट आम्ही द्यायचो आणि अगदी स्किन म्हणजे अगदी जळून जायचे, जखमा व्हायच्या. आणि लोकांच्या मनामध्ये ते जे पिक्चर आहेत ते आणखीन आहेत. म्हणजे रेडिएशन म्हटलं की लोक एकदम घाबरून जातात. आणि दुसरं आहे गुगलचा जमाना. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टीचं काही विचारा, त्याच्यामध्ये काही ना काही तिथं माहिती असते, कारण त्या गुगलमध्ये करेक्ट एव्हिडन्स असं काही नाही आहे. तर एव्हिडन्स तुम्ही कुठल्याही गोष्टीला सांगा तर त्याच्या प्रो आणि अगेन्स्ट दोन्हीला एव्हिडन्स मिळून जाईल. त्यामुळे ह्या जे लोकांचे गैरसमज आहेत ते दूर होणं फार गरजेचं आहे. कारण रेडिएशनच्या बाबतीत जर विचार केला तर आता टेक्नॉलॉजीमध्ये फार प्रचंड फरक पडलेला आहे. आपण कोबाल्ट इराकडून लिनियर ॲक्सिलरेटर इराकडे आलेलो आहोत. आणि साधारणतः रेडिओथेरपी म्हणजे काय हे पहिलं आपण जाणून घेतलं पाहिजे. कॅन्सरच्या पेशींना आपण एक्सरे जेव्हा यूज करून मारलं जातं त्या उपचार पद्धतीला आपण रेडिओथेरपी म्हणतो. कसं आहे की बऱ्याचशा वेळेस लोक जाऊन एक्सरे अगदी आनंदाने हसत करतात. छातीचा एक्सरे असेल किंवा बरेच रुग्ण ते करून घेतात. मला असं सांगावंसं वाटतं की छातीचा एक्सरे काढण्यासाठी जे एक्सरे यूज केले जातात अगदी तीच एक्सरे तुम्हाला रेडिएशन थेरपीमध्ये यूज केले जातात. फक्त त्याच्यामध्ये फरक एवढा असतो की एनर्जी थोडीशी हाय असते. रेडिओथेरपी उपचार पद्धती घेत असताना ते तुम्हाला दिसत नाही, ते तुम्हाला समजत नाही. फक्त मशीन फिरल्याचा आवाज येतो आणि रेडिएशन उपचार पद्धती केली जाते. आता रेडिएशनचा जेव्हा विचार करतो तेव्हा हे लोकलाइज ट्रीटमेंट आहे. म्हणजे शरीराच्या ज्या भागाला रेडिएशन फोकस करून दिलं जातं त्याच भागाला ते रेडिओथेरपी जाते. इतरत्र कुठंही किमोथेरपी सारखं पूर्ण शरीरावरती तिचं काम करत नाही. तर ज्या भागाला एक्सपोज होतं त्याच भागाला ते दिलं जातं. मग तिचे चांगले असर असो किंवा वाईट असर असो ते तेवढ्याच भागाशी लिमिटेड असतात. म्हणजे साधारणतः एखादा पेशंट जर तोंडाचं रोगासाठी रेडिएशन घेत असेल तर त्याचे इफेक्ट जे आहे ते तोंडाच्या भागात तेवढंच लिमिटेड राहतो किंवा त्याचे साईड इफेक्ट हे त्याच भागाशी लिमिटेड राहतात. असं नाही होणार की तुम्ही तोंडासाठी रेडिएशन घेताय आणि पोटामध्ये दुखतंय, हे असं नाही होत. त्यामुळे लोकलाइज ट्रीटमेंट आहे. आणि आजकालची जी टेक्नॉलॉजी जसं मी म्हटलं की एवढी ॲडव्हान्स आहे की उदाहरण द्यायचं म्हटलं तर जेव्हा फेफडे आहेत, लंग ज्याला लंग्स म्हणतो, लंग्समध्ये बऱ्याच कॅन्सरमध्ये आपण रेडिएशन थेरपी करतो. आता टेक्नॉलॉजी एवढी इव्हॉल्व झालेली आहे की लंग्सचे जे रेस्पिरेशन तुमच्या ब्रिदिंग मुवमेंट आहेत तर त्या देखील तुम्ही ट्रॅक करून बरोबर
शूट करू शकता, रेडिएशन देऊ शकता. म्हणजे मी तर पेशंटला सांगताना हे सांगतो की रेडिओथेरपी देणं म्हणजे इट इज लाईक अ डबल ट्रॅप शूटिंग. तुम्ही ऑलिम्पिकमध्ये जर डबल ट्रॅप शूटिंगचा गेम बघितला असेल तर तुमचं टार्गेट असं मूव्ह होत असतं आणि तो प्लेयर तो त्याच्यावरती निशाणा लावून शूट करतो. अगदी रेडिओथेरपी तेवढ्या याच्यामध्ये ॲडव्हान्स आता आलेली आहे. तुमचं लंग जेव्हा रेस्पिरेशनमध्ये वरती खाली मूव्ह होत असतं तेव्हा तुम्ही ते बरोबर टार्गेट करून रेडिएशन तुम्ही देऊ शकता, जेणेकरून जास्तीत जास्त हे रेडिएशन कॅन्सरच्या भागाला दिलं जातं आणि आजूबाजूच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला कमीत कमी रेडिएशन दिलं जातं, जेणेकरून साईड इफेक्ट कमी होतील. डॉक्टर, रेडिएशन थेरपी म्हणजे काय? ही थेरपी कोणत्या स्टेजच्या रुग्णाला देण्यात येते? रुग्णाला रेडिएशन थेरपीचा काय उपयोग होतो का? तर नुसतं रेडिओथेरपीच नाही, ट्रीटमेंट देत असताना ॲज अ डॉक्टर म्हणून मी कसं बघतो तर त्याचं जे इंटेन्शन आहे त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट डिवाईड करतो. एक म्हणजे जेव्हा कॅन्सर रोग हा पूर्णपणे तुम्हाला मुळासकट काढून टाकायचा असेल किंवा मुळासकट बरा करायचा असेल आणि त्याला जी काही तुम्ही ट्रीटमेंट देणार आहात, मग ते ऑपरेशन असो, किमो असो, रेडिएशन आपण, तर त्या ट्रीटमेंट उपचार पद्धतीला आपण क्युरेटिव्ह इंटेंट म्हणतो. म्हणजे ॲज अ डॉक्टर माय इंटेन्शन इज टू कम्प्लिटली क्युअर द डिसीज. ठीक आहे. परंतु काही वेळा हे शक्य नसतं. म्हणजे काही वेळा समजा रोग, कॅन्सरचा रोग फार पसरलेला असेल तर ते पूर्णपणे नष्ट करणं कठीण जातं किंवा रोग लिमिटेड आहे परंतु पेशंटची शारीरिक कंडिशन अशी आहे की तुम्ही उपचार ते सहन करू शकत नाही, तरी अशा वेळेस देखील आपण पेशंटचे कॅन्सरचे ट्रीटमेंट उपचार करतो आणि अशा उपचारांना आपण पॅलेटिव्ह इंटेंट ट्रीटमेंट म्हणतो. तर अशा पॅलेटिव्ह इंटेंट ट्रीटमेंटमध्ये आपलं उद्दिष्ट हे असतं की पेशंटचा रोग जरी बरा नाही झाला तरी रोगामुळे जी काही त्यांना त्रास आहे, ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो, ते फार इम्पॉर्टंट असते आणि त्याच्यासाठी हे ट्रीटमेंट दिलं जातं, म्हणून त्या इंटेन्शनला पॅलेटिव्ह ट्रीटमेंट म्हणतो. आता रेडिएशनबद्दल तुम्ही जे विचारलं की रेडिएशन म्हणजे कुठल्या भागाला द्यायचं, तर ते ज्या भागाचा रोग आहे, कारण रेडिएशन देत असताना एक प्रिन्सिपल आम्ही लक्षात ठेवतो, ज्या भागाचा रोग आहे त्या भागाला तर रेडिएशन दिलंच जातं, प्लस तो कॅन्सर कुठल्या भागाला जाऊ शकतो त्या भागाला सुद्धा रेडिएशन अगोदरच दिलं जातं, जेणेकरून वापस येण्याची जी रिस्क आहे ती रिस्क कमी करण्यासाठी आपण ते रेडिएशन तशा प्रकारे देतो. शरीराच्या कोणत्या भागात कर्करोग झाल्यास रेडिएशनचा वापर केला जात नाही आणि त्यावर कशा पद्धतीने उपचार केले जातात याविषयी सांगाल? टेक्नॉलॉजी एवढी इव्हॉल्व झालेली आहे की शरीराचा असा कुठलाही भाग नाही आहे की तुम्ही तिथे रेडिएशन देऊ शकत नाही. परंतु काही कॅन्सरच्या अशा कंडिशन जरूर आहेत की ज्याच्यामध्ये रेडिएशन देता येत नाही. एकतर जे ब्लड कॅन्सर आहे त्याच्यामध्ये काही वेळाच आपण रेडिएशन देतो. प्रत्येक ब्लड कॅन्सरचा पेशंट रेडिएशनला येईलच असं नाही. ब्लड कॅन्सरमध्ये रेडिएशनचा रोल एवढाच आहे की जर समजा एखादा ब्लड कॅन्सरचा पेशंट बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी जाणार असेल तर अशा रुग्णांसाठी आपण एक रेडिएशन देऊन त्याचं ते इम्युन सप्रेशन करू शकतो. अदरवाईज ब्लड कॅन्सरमध्ये तितकासा रेडिएशनचा रोल नाही आहे, फार लिमिटेड इंडिकेशन्स आहेत. दुसरं रेडिएशन आपण कुठं देत नाही, तर एकतर प्रेग्नंट बायकांना आपण रेडिएशन देत नाही. तिसरं ज्यांना कोणाला रेडिएशनची रिॲक्शन येऊ शकते, हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन येऊ शकते, अशा रुग्णांना, जसं ज्या काही रुग्णांना स्किनचे कंडिशन असते, अशा रुग्णांना आपण कॉशियसली रेडिएशन द्यायचा प्रयत्न करतो. आणि तिसरी गोष्ट, आपण जी लहान मुलं आहेत तर लहान मुलांमध्ये साधारणतः 1-2 वर्षापर्यंत आपण रेडिएशन देत नाही. त्याचं कारण हे आहे की लहान मुलांच्या ज्या सर्व पेशी शरीरातल्या ह्या वाढत्या पेशी असतात, त्यामुळे 2 वर्षापर्यंत आपण वाट पाहतो किंवा अदर उपचार पद्धती जे आहेत जसं किमोथेरपी असेल किंवा ऑपरेशन असेल या पद्धतींचा पहिला विचार करतो आणि 2 वर्ष झाल्यानंतर मग रेडिएशन थेरपी आपण देतो. नक्कीच डॉक्टर. आता आपण लहान मुलांचा विषय निघाला. अलीकडे लहान मुलांमध्ये सुद्धा कर्करोगाचे आजार पाहायला मिळतात, तर लहान मुलांना कर्करोग होण्याचं काय कारण असू शकतं? कारण लहान मुलांमध्ये थोडेसे जेव्हा अनआयडेंटिफाईड रिझन हे कॉमन जास्त कारण असं मानतो. पण मी जसं सांगितलं की कॅन्सर नावडेज इज अ जेनेटिकल डिसीज. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ते जे काही शरीरामध्ये चेंजेस घडत असतात, कारण त्या लहान मुलांच्या ज्या पेशी वाढण्याचं प्रमाण असतं ते प्रॉलिफरेशन फार फास्ट होत असतं आणि त्यामुळे हे म्युटेशनसाठी जरा जास्त वल्नरेबल असतं, त्यामुळे ते कॅन्सरचं प्रमाण तिथं होऊ शकतं.
केमोथेरपी आणि रेडिएशन याबद्दल काय सांगाल? ह्या थेरपी हे उपचार कोण्या रुग्णाला किती दिवस आणि किती अंतराने द्यावे लागतात आणि याचे काही दुष्परिणाम असतात का? यासाठी पेशंटने कोणती काळजी घेतली पाहिजेत? आता किमोथेरपी असू द्या किंवा रेडिएशन थेरपी असू द्या, ह्याची उपचार पद्धती जी आहे तर ते साधारणतः रेडिएशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक रेडिएशनपासून 2 आठवडा, 4 आठवडा, 6 आठवडा त्यांचं उपचार पद्धती असू शकते. उदाहरण द्यायचं म्हटलं तर तोंडाचा जो कॅन्सर असतो युजली आपण 1-1.5 महिना रेडिएशन त्यांचं चालतं. छातीचं जेव्हा असतं तेव्हा एक साधारणतः महिनाभर रेडिएशन चालतं. आणि जेव्हा रेडिओ सर्जरी करतो तेव्हा सिंगल रेडिएशनमध्ये काही वेळा ते काम होतं किंवा काहींना 3 रेडिएशन दिले जातात किंवा 5 असतात. तर हे नेमकं किती रेडिएशन द्यायचं हे ते रोगाचा प्रकार, रोग कुठल्या भागात आहे तो आणि तुमचं उपचार करायचं इंटेन्शन काय आहे. म्हणजे तुम्ही पूर्णपणे बरं करण्यासाठी जाताय की पॅलेटिव्ह ट्रीटमेंट फक्त सिम्पटम्स इम्प्रूव्ह करण्यासाठी जाताय. त्याच्यावरती हे रेडिएशनचं डोस पर दिवसाला किती रेडिएशन द्यायचं, टोटल किती रेडिएशन द्यायचं हे त्याचं सगळं काही शेड्यूल हे रोगानुसार, पेशंटच्या जनरल कंडिशननुसार आणि स्टेजनुसार नक्की होतं. द सिमिलर वे केमोथेरपीचं अगदी तसंच आहे. काही केमोथेरपी आठवड्यांनी दिल्या जातात जर पेशंटची जनरल कंडिशन टॉलरन्स तेवढा व्यवस्थित नसेल. काही केमोथेरपी 3 आठवड्यांनी दिल्या जातात, काही महिन्यांनी दिल्या जातात. तर हे कुठली गोष्ट कधी करायची, कुठलं रेजिम केमोथेरपीचं द्यायचं किंवा टार्गेटेड थेरपी द्यायचं किंवा इम्युन थेरपी द्यायचं हे पेशंटचं रोग आणि त्याचं टाईप आणि त्याची स्टेज ठरवते. आपण आता उपचाराबद्दल बोलत होतो आणि लहान मुलांना जेव्हा कॅन्सर होतो तर जे उपचार मोठ्या व्यक्तीवर केले जातात तेच उपचार लहान मुलांवर पण केले जातात का? काय सांगाल? मोस्ट कॉमनली उपचार पद्धती तशा सेमच आहेत की पण केमोथेरपीचे ड्रग्ज वेगवेगळे असू शकतात रोगाच्या प्रमाणानुसार. रेडिएशन जसं मी सांगितलं की शक्यतो 2 वर्षाच्या खाली आपण रेडिएशन अवॉइड करतो. बट अदरवाईज केमोथेरपीची उपचार पद्धती असू द्या, रेडिएशनची उपचार पद्धती असू द्या किंवा ऑपरेशनची असू द्या, मोर ऑर लेस सिमिलर प्रिन्सिपलवरती चालणारी आहे. कर्करोग हा आजार केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीद्वारे बरा झाला असल्यास पुन्हा कर्करोग होऊ शकतो का? मग यावर उपचार पद्धती कशा केल्या जातात? कॅन्सर एकदा एखाद्या रुग्णाला झाला आणि उपचार करून पूर्णपणे बरा झाला, सगळ्या टेस्ट तुम्ही केल्या आणि आता कॅन्सर फ्री टोटल आहे असं जरी असलं तरी त्या रुग्णांना आम्ही जवळपास साधारणतः 10 वर्षापर्यंत फॉलोअपला येण्यासाठी सांगतो. त्याचं कारण हे आहे की एकदा कॅन्सर झाल्यानंतर वापस येण्याची शक्यता हे तुम्ही नाकारू शकत नसता. भलेही ते 1% असो किंवा 2% असो, परंतु ती पॉसिबिलिटी असू शकते. त्यामुळे एक ठराविक अंतराने साधारणतः बरेचसे कॅन्सर पहिल्या 1-2 वर्षामध्ये वापस येण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे पहिल्या 2 वर्षामध्ये फार फ्रिक्वेंटली आपण पेशंटला फॉलोअपसाठी बोलवतो. पण जसं जसं कॅन्सर उपचार झाल्यानंतरचं जे अंतर वाढत जाईल तसं तसं मग कमी अंतराने पेशंटला बोलवतो. परंतु प्रत्येक कॅन्सर पेशंटनी उपचार झाल्यानंतर, पूर्णपणे रोग बरा झाल्यानंतर देखील जे काही तुमचे डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत फॉलोअप करणं फार गरजेचं आहे. समजा काही ते वापस समजा दुर्दैवानं ते आला तर पुन्हा मात्र त्याचे उपचार पद्धती बरेचसे अवेलेबल आहेत, नाही असं नाही. तर त्यामुळे लगेच नाउमेद होण्याची गरज नाही. तर ते उपचार जे पहिलेच दिलेले आहेत ते आपण हे पाहतो की किती दिवसांनी वापस आलाय, पहिले कुठल्या प्रकारचे उपचार पद्धती दिली होते. आता पुन्हा जसं मी सांगितलं की ट्यूमर बोर्ड, कारण प्रत्येक डॉक्टर स्पेशलिस्ट बसून त्याच्या रुग्णाचे पुन्हा तपासण्या करून, बायोप्सी करून, कन्फर्मेशन करून रोग पुन्हा आलेला आहे हे कन्फर्म केलं जातं आणि त्याच्यानंतर पुन्हा स्टेजिंग करून कुठले उपचार पद्धती त्या पेशंटसाठी योग्य आहे याचा ॲज अ टीम म्हणून डिसिजन घेतला जातं आणि त्याचे पुन्हा उपचार केले जातात. खूप छान सांगितलं डॉक्टर. कॅन्सर असलेली गाठ कशी ओळखावी याबद्दल काय सांगाल? बऱ्याच कॅन्सरमध्ये गाठी असू शकतात, नाही असं नाही. परंतु प्रत्येकानं हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी लागणारी गाठ, प्रत्येक गाठ ही कॅन्सर नसते. लागणाऱ्या गाठी बऱ्याच वेळा कॅन्सरच्या असू शकतात पण प्रत्येक गाठ कॅन्सर नसते. हे वाक्य फार इम्पॉर्टंट आहे कारण गाठीचे मध्ये 2 प्रकार असतात.
एक साधी गाठ असते आणि दुसरी कॅन्सरची गाठ असते. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट डॉक्टरची गरज असते की ती साधी आहे की कॅन्सरची आहे हे तपासण्यासाठी, कारण तिचं क्लिनिकली वेगळे फीचर्स असतात, इमेजिंग वाईज त्याचे वेगळे फीचर्स असतात. ते करून त्याचा तपास करून अल्टिमेटली बायोप्सी करून ते कन्फर्म करणं गरजेचं असतं. त्यामुळे आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर स्त्रियांमध्ये त्यातल्या त्यात ज्या अर्ली एज आहेत अशामध्ये छातीमध्ये त्यांची गाठ असू शकते. तर मोस्ट कॉमन जे पिरियड चालू असताना किंवा 40च्या अगोदरचे वय असतील तर बायकांमध्ये जर गाठी असतील तर त्या बऱ्याच वेळा त्या दुधाच्या गाठी किंवा फायब्रॉइड आणि ज्याला नॉर्मल गाठी आपण म्हणतो ते असू शकतं. आणि 40-45 वर्षानंतर मात्र छातीमध्ये येणाऱ्या गाठी ह्या साधारणतः कॅन्सरच्या जास्तीत जास्त प्रमाण कॅन्सरचं असतं. त्यामुळे एखाद्या आता हे इंटरव्ह्यू ऐकून कुणाला छातीमध्ये गाठ असेल तर त्यांनी लगेच पॅनिक व्हायची गरज नाही. ते स्क्रीनिंग जे आहे ते फार करणं गरजेचं आहे. आणि एक्सपर्ट डॉक्टरकडे जाऊन तुम्ही ते कॅन्सरची सारखी गाठ वाटती की साधी गाठ आहे हे कन्फर्मेशन करून घेणं फार गरजेचं आहे. असं नको व्हायला की ती साधी आहे म्हणून बसून पुन्हा कॅन्सर वाढल्यानंतर त्याची स्टेज वाढल्यानंतर मग मात्र उपचारामध्ये फार फरक पडतो. त्यामुळे गाठ असेल तर नक्की तुम्ही पहिलं तपासा, तेही पॅनिक न होता योग्य डॉक्टरकडे जा, तपास करून घ्या. साधी असेल तर तिला काही करायची गरज नाही, तुमचे डॉक्टर तुम्हाला गाईड करतील. ठीक आहे. आता ह्या गाठींवरून मला आठवलं की साधारणतः कॅन्सर हा शब्द आला कुठून याला लक्षात. तर आपलं पूर्वी कसं की ग्रीस असतील, रोमन एम्पायर, ग्रीक एम्पायर किंवा लॅटिन जे काही हे वर्ड्स आलेले आहेत ह्या तिन्ही एम्पायरकडूनच आलेले आहेत. तर साधारणतः 400च्या आसपास जे हिपोक्रेट्स ग्रीक ग्रेट औषध उपचार तज्ज्ञ ग्रीकमधले जे हिपोक्रेट्स होते ज्यांनी आमची मेडिकल ओथ लिहिली गेली, तर त्यांनी हा सुरुवातीला शब्द वापरला कार्सिनोमा. आणि कार्सिनोमा म्हणजे ग्रीकमध्ये विंचू. ठीक आहे. विंचू म्हणजे त्याचं असं वर्गीकरण केलं की जे विंचूसारखं दिसतं आणि त्याचे जे शेपटी आणि जे नांग्या आहेत त्या कॅन्सरच्या पेशीसारख्या आहेत, म्हणून पहिल्यांदा हा कार्सिनोमा असा वर्ड वापरला. त्याच्यानंतर रोमन जे सेल्स म्हणून सायंटिस्ट होते त्यांनी हे जे कॅन्सरला हे म्हटलं की एक सूज, ज्याला आपण काय म्हणतो की ग्रीकमध्ये हे जे कार्सिनोमा आहे, जे विंचू आहे त्या विंचूला कॅन्सर म्हटलं जातं. याला म्हणून ते ग्रीक सेल्स म्हणणे ते त्याचं नाव ठेवलं. आणि लॅटिन जो वर्ड आहे तो लॅटिन वर्ड म्हणजे ऑन्कॉलॉजी, ऑन्कोस. ऑन्कोस म्हणजे काय तर सूज. ते गाठीवरून ते आठवलं की ऑन्कोस हा जो आहे ते गेलान नावाचा जो लॅटिन सायंटिस्ट होता त्यांनी हे वर्ड त्याचं काढलेलं आहे. खूप छान डॉक्टर, आपण या कॅन्सरविषयी आणि त्याच्या निर्मितीविषयी सांगितलं आहे. सामान्य माणसांना किंवा कॅन्सर पीडित रुग्णांना महागडा परवडणारा नाही आहे. यासाठी सरकारी काही योजना आहेत का, काय सांगाल? बिलकुल. कारण कसं आहे की मी आज जरी बॉम्बे हॉस्पिटलसारख्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रॅक्टिस करत असो तर पूर्वीची सुरुवातीची माझी 14 वर्षे मी जे आणि कामा रुग्णालयासारख्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मी काढलेली आहेत. त्यामुळे पैशाअभावी उपचार किती त्रासाचे आहेत हे मी जवळून अनुभवलं, पाहिलं आहे. आणि म्हणून कारण 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये साधारणतः 13 ते 14 वर्ष मी गव्हर्नमेंट सिस्टीममध्ये काढलेले आहेत. आणि तिथं मी हा सर्व गव्हर्नमेंट स्कीम जी आहे, जी राजीव गांधी स्कीम, पूर्वी तिला राजीव गांधी स्कीम म्हटलं, त्याच्याही अगोदर जीवनदायी आरोग्य योजना होती. मला वाटतं 1995ला गव्हर्नमेंटनी सुरू केलेली. त्याच्यानंतर तिचं नामकरण करून नवीन जी स्कीम आली ती राजीव गांधी होती, मग आता महात्मा ज्योतिबा फुले, ही जी नावं बदलत गेली. परंतु ही जी स्कीम आहे माझ्या दृष्टीने एक गरीब रुग्णांसाठी हे एक गुण आहे. कारण या स्कीमच्या मध्ये किंवा आता पंतप्रधान योजना असेल किंवा हेल्थ इन्शुरन्स योजना जी शासनाने हे केलेली आहे, ही काळाची गरज आहे. आणि या योजनेमुळे
कितीतरी लोकांचं भलं झालेलं आहे. कारण ॲज अ ऑन्कॉलॉजिस्ट आम्ही पूर्वी स्ट्रगल करायचं, कारण मी जसं म्हटलं की आजकाल जे उपचार आहेत प्रत्येक कॅन्सरसाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती लागतात. आता छातीच्या कॅन्सरचं उदाहरण म्हणून घेतलं तर त्याच्यामध्ये ऑपरेशन लागतं, किमोथेरपी लागते, रेडिएशन लागतं, 5 वर्ष ते 10 वर्ष हार्मोनच्या गोळ्या लागतात आणि हे प्रचंड खर्चिक आहे. जसं मी म्हटलं की इम्युन थेरपी किंवा टार्गेटेड थेरपी, तर ह्या एवढ्या महागड्या आहेत. इम्युन थेरपीचे ड्रग्ज असतील किंवा टार्गेटेड थेरपीचे ड्रग असतील तर हे फार प्रचंड खर्चिक आहे. आणि नक्कीच म्हणजे शासनाला मी खरोखर आणि लोकांनी धन्यवाद दिलं पाहिजे की हे जे काही शासनाने ह्या स्कीम चालू केलेल्या आहेत त्या स्कीममुळे बऱ्याच लोकांचं कॅन्सरचं उपचार पद्धती, कॅन्सरचे पूर्णपणे ट्रीटमेंट होतं आणि बरेच ह्या स्कीमचा लाभ घेऊन बरेच कॅन्सर रुग्ण कॅन्सर मुक्त झालेले आहेत. खूप छान. आणि दुसरी गोष्ट मला असंही पुढे जाऊन सांगायला लागेल की कॅन्सरची ही लढाई जी आहे एकटा पेशंट सफर होत नाही, त्याची पूर्ण फॅमिली सफर होते. दुसरी गोष्ट, कॅन्सरच्या लढाईमध्ये फक्त एकट्या कॅन्सरच्या रुग्णांनी किंवा कॅन्सरच्या फॅमिलीनेच लढलं नाही पाहिजे, तो पूर्ण सिस्टीमने एकत्र येऊन लढलं पाहिजे. आणि याच्या सिस्टीममध्ये एक डॉक्टर म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून डॉक्टर आले पाहिजे. त्यांनी जे लेटेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर कमीत कमी खर्चामध्ये रुग्णांपर्यंत गेलं पाहिजे. ड्रगच्या प्राइसेस जे आहेत ते कमीत कमी कशा होतील ते फार्मा कंपन्यांनी त्याच्याकडे लक्ष देऊन सर्वसामान्य लोकांना कसं परवडेल ते पाहिलं पाहिजे. जे फिलॉन्थ्रॉपिक वर्क करणारे जे मोठे मोठे उद्योगपती आहेत ह्या सर्वांनी डोनेट करून एक कॅन्सरच्या ह्याच्यासाठी फंड, जसं चीफ मिनिस्टर फंड योजना जी आहे त्या देखील योजनेचा बऱ्याचशा रुग्णांना फायदा होतो. मी स्वतः बघितलेला आहे, स्वतः अनुभवलेला आहे. त्यामुळे एक सर्वांची सामाजिक जबाबदारी म्हणून समाजाच्या प्रत्येक घटकानं एकत्र येऊन कॅन्सरसारख्या महाभयंकर रोगाची लढाई लढली पाहिजे, तरच त्याच्यावर ते विजय मिळवू शकतो आपण. नक्कीच ह्या योजनेविषयी जे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं त्याचा त्यांना खूप फायदा होईल. आणि कॅन्सर पीडित रुग्णांना काय सल्ला द्याल? कॅन्सर पीडित रुग्णांना मी हे सांगेन की कॅन्सर होणं म्हणजे सर्व काही गमावलं असं नाही. तुम्ही लक्षात घ्या की आपलं जे शरीर आहे त्या शरीराच्या एका छोट्या भागाला कॅन्सर झालेला आहे. एखाद्या गाडीचा समजा एखादा साधा छोटा पार्ट जर खराब झाला तर तुम्ही गाडी फेकून नाही देत, तुम्ही तो रिप्लेस करता किंवा तुम्ही त्याला रिपेअर करता. त्यामुळे कुठेही नाउमेद न होता कॅन्सर जर समजा दुर्दैवाने झालाच असेल, सर्वात इम्पॉर्टंट हे आहे की ते ॲक्सेप्ट करणं. आपल्याला कॅन्सर झाला हे आपण जितक्या लवकर ॲक्सेप्ट करू, कारण कसं आहे की जोपर्यंत ॲक्सेप्ट नाही करणार तोपर्यंत तुम्ही त्याचं ॲनालिसिस नाही करणार, तोपर्यंत तुम्ही त्याचे वेगवेगळे त्याच्यातून बाहेर पडण्याचे मार्ग नाही शोधणार. त्यामुळे मला तुम्हाला सांगणं एवढंच आहे की पहिलं जर झाला असेल दुर्दैवानं खचून जाऊ नका. ट्रीटमेंटचे उपचार प्रचंड प्रमाणामध्ये आता फार ॲडव्हान्स झालेले आहेत. फक्त माझं हा सल्ला राहील की तुम्ही अशा डॉक्टरांना शोधा जे ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला दे विल अंडरस्टँड दिस. पूर्ण ट्रीटमेंट उपचार पद्धती ज्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत असे हॉस्पिटल बघा. त्यातल्या त्यात अत्याधुनिक उपचार जिथे अवेलेबल आहेत तिथे ते तुम्ही टेक्नॉलॉजीला जा आणि या रोगातून तुम्ही मुक्त व्हा. दुसरी गोष्ट, नुसतं ही लढाई तुमची एकट्याची मानू नका, कारण ही लढाई टीमची लढाई आहे. याच्यासोबत तुमची पूर्ण फॅमिली आहे. दुसरी बाजू आम्ही ॲज अ डॉक्टर, नर्सेस, बाकी पूर्ण हॉस्पिटल स्टाफ आहे आणि मित्र, समाज आणि सोसायटी हे सर्व तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे एकटं न वाटता, स्वतः अगदी डिप्रेशनमध्ये न जाता ही जर लढाई आपण सर्वांनी मिळून ॲज अ टीम म्हणून लढली पाहिजे आणि त्याच्यातून नक्की बरेचसे रुग्ण नक्की ह्याच्यातून पूर्णपणे बरे होतात, एवढं मला तुम्हाला सांगणं आहे. दुसरं महत्त्वाचं काय आहे की जेव्हा तुम्ही एखादी हे झाल्यानंतर मी नेहमी रुग्णांना हे सांगतो की मानसिकता आपली ढळू नाही द्यायची. कारण डिप्रेशन आलं की आपण खाणं पिणं सगळं सोडून देतो, मग दिल्या जाणाऱ्या उपचार पद्धती आपल्याला सहन होत नाहीत आणि त्याच्यानुसार जर एखाद्या रोगाची ट्रीटमेंटच आपण करू नाही शकलो, केवळ शरीर साथ देत नाही म्हणून, तर तुम्ही ते ट्रीटमेंट न झाल्यामुळे तुम्ही रोग पूर्णपणे बरा होणार कसा मग. त्यामुळे नाउमेद न होता तुम्ही अगदी निश्चिंत मनाने
व्यवस्थितपणे त्याचा लढा, सायकोलॉजिकली तुम्ही स्ट्रॉंग राहा. डॉक्टर तुमच्यासोबत, समाज तुमच्यासोबत, फॅमिली तुमच्यासोबत आहे. आता मी हे सांगू इच्छितो की ज्यांना कॅन्सर नाही झाला पाहिजे अशा लोकांनी काय केलं पाहिजे, कारण ते पण फार महत्त्वाचं आहे. तर अशा लोकांनी मला वाटतं की कॅन्सर होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. आणि ती काळजी कशी घेतली पाहिजे, तर जे काही तुम्ही व्यसन करताय ते तुम्ही ताबडतोब बंद केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं तंबाखू आणि तंबाखूचं सेवन झालं नाही पाहिजे. दुसरं, वजन कमी केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, आपली लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे. आणि जी काही कॅन्सरची कारणं तुम्ही गुगल्सवर असाल किंवा जर सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचलित आहेत, अशा कारणांपासून आपण दूर राहायला पाहिजे. आज आपल्याशी डॉक्टरांनी कर्करोगाची कारणे आणि उपचार याविषयी मार्गदर्शन केले आहे. अशा समस्या आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. सर, आपण वेळात वेळ काढून इथे आलात, असं आपल्या प्रेक्षकांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू मॅडम. तुम्ही आम्हाला इथे येण्याची संधी दिली. प्रेक्षकांना माझे विचार त्यांच्यासोबत शेअर करण्याची मला संधी दिली, त्यामुळे त्याच्यासाठी मी तुमचे आणि तुमच्या टीमचे आभार व्यक्त करतो. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार.